नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आज आहे 15 तारीख, 15 जानेवारीची रात्र. उद्या आपले संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, उद्या त्यांचा राज्याभिषेक आहे. त्याच्या सोहळ्यासाठी आम्ही इथे आलो. हा माझा सेकंड टाइमचा आहे एक्सपिरियन्स, जे की मी माझ्या भावासोबत, 2 भाऊ आहेत माझे, अभिषेक आणि तेजस, तर त्यांच्यासोबत ट्रेक करून उद्याचा सोहळा आनंद गेला आहे. इथे तुम्ही बघू शकता बॅक साईडला थोडीशी क्लिअरिटी कमी आहे, पण ठीक आहे, मी तुम्हाला जवळून असं दाखवू शकतो. आय गेस मी नाही दाखवू शकतो. स्टील हे आहे शिरकाई देवीचं मंदिर. इथे शिरकाई देवी वास करते. गडाच्या इथून हे बॅक साईडला जो रोड दिसतो, हा बॅक साईडच्या रोडने वरती आल्यानंतर, थोडंसं वरती आल्यानंतर राईट साईडला तुम्हाला शिरकाई देवीचं मंदिर दिसतं. तर त्या मंदिराच्या इथे तुम्ही पहिला आशीर्वाद घ्या, देवीच्या पाया पडा, देवीला गाणं घाला, तुमच्या मनातली इच्छा सांगा. नंतर आपल्या महाराजांच्या सदरेकडे जायला किंवा होळीच्या माळ्याकडे जायला आपण वाटचाल करतो. तर भेटूया होळीच्या माळ्यावर. तर आता पोचलो आपण होळीच्या माळावरती. हा दिसतोय तो पूर्ण आहे होळीचा माळ. थोडी क्लिअरिटी कमी आहे, पण ठीक आहे. नवीन फोन आहे, नवीन ब्लॉगर आहे, अरे बऱ्याचशा गोष्टी नवीन आहेत. भेटूया ब्लॉगमध्ये. मस्तपैकी गोंधळ चाललेला तुम्हाला दाखवतो. 2 मिनिट. तर मित्रांनो, हाच तो होळीचा माळ. ह्या होळीच्या माळावरती ज्या दिवशी नेक्स्ट डेला जेव्हा संभाजी महाराजांचा राज्याभिषेक असतो, त्याच्या 1 दिवस अगोदर इथं देवीचा गोंधळ असतो. शिरकाई देवीची तुम्हाला बघायची दाखवलेली, खाली गडाच्या खाली गेल्यानंतर लेफ्ट साईडला जे शिरकाई देवीचं मंदिर आहे, त्या मंदिरापासून वरती आल्यानंतर हा होळीचा माळ येतो, जो की तुम्ही बघू शकता. या होळीच्या माळावरती गोंधळ असतो देवीचा, जो पारंपरिकरित्या केला जातो. बरेचशा गोंधळी इथे येतात, गोंधळ चालू होतो. अगदी 12पर्यंत गोंधळ चालू असतो. तो सध्या ते गोंधळ चालू आहे. आणि आपले काही नवीन मित्र आपल्याला भेटले तिथे, त्यांना थोड्याच वेळात तुम्हाला इंट्रोड्यूस करतो. जसं की अभिषेक आणि तेजस तर तुम्ही बघितलंच आहे. आता आपण त्यांना बघूया. येतात घेऊन आपले नवीन मेंबर. ऋतिक, तुमचं नाव सांगा. अरे हसताय काय? हसतायत. हा, ही आहे, तुझं नाव अंकिता. ही आहे तिची बाकी बहीण निकिता. हे सगळे आता भेटलं आम्हाला. म्हणजे हा आहे
ऋतिक जो काही दिसत नाही ऋतिक तू असा आहे कुठल्या साईडला येशील असा आहे ऋतिक सालावतप्रमाणे जो येतो तोच येतो तो ऋतिक फक्त पाऊस नाहीये ऋतिक आहे ऋतू आहे पण पाऊस नाहीये ठीक आहे चलो बाय बाय आता चाललोय आम्ही एक एक्स्ट्रीम सगळ्यांच्या आवडीचा सगळ्यांचा दोस्त माझा अभिषेकाचा ऋतिकचा तेजसचा इथे येणारा सगळ्यांचा मित्र खास मित्राला भेटायला चालू आहे माझा एक खास मित्र आहे खास मित्र आहे आपला खास मित्र कोण आहे रायगडावरचा आपला खास मित्र कोण असू शकतो त्याच्याकडे आता आपण चाललोय एक हलकासा म्हणजे मला वाटतं 100-200 मीटर अंतरावरती आहे तो 200 मीटर अंतरावरती गेल्यानंतर आपल्याला दिसणार आहे जो की असं म्हणतात की नगरखान्याकडे बघून म्हणजे मला नगरखान्यात बोलायचं होतं नगरखान्याकडे बघूनच आपल्या इंडिया गेटचं स्ट्रक्चर नगरखान्याकडे बघून बनवलेलं आहे हा आहे नगरखान आहे सगळ्यांचा मित्र त्याला बोलतात नगरखान्यातला गोंधळ आपण उद्या दाखवतो नगरखान्याचा गोंधळ काय असतो काय मजा असते आणि कशासाठी रायगडला यायचं असतं इथून आतमध्ये गेल्यानंतर डायरेक्टली आपण सदरेवरती जातो मंडीचा फोन आलता की मला तुम्ही दोघंच राहिलायचा थोडासा इथे गोंधळ आहे आवाजाचा प्रॉब्लेम येऊ शकतो स्टिल हा आहे नगरखाना आपण चाललंय सदरेवरती आपण पण जाणार तुम्हाला नाईटचा व्ह्यू आणि डेचा व्ह्यू दोन्ही दाखव दिसतंय दिस इज हाऊ इट्स लुक चल ठीक आपण जाऊया आता सदरेवर पन्नास टक्के राहिले आता उद्या परत आणलेच भाई माझी पण किती एवढी 50 आहे माझी 50. तर नमस्कार मित्रांनो परत एकदा आपण ब्लॉग चालू करतोय तर ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आता ही आहे आपली महाराजांची सदरेचा काही भाग मी तुम्हाला दाखवू शकतो काही भाग नाही दाखवू शकत कारण सध्या इथे सजावट चालली आहे सजावटीमुळे व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकत नाही आहे जे की ही सजावट मी तुम्हाला उद्याच्या भागात दाखवतो उद्याच्या भागामध्ये नेक्स्ट डेला आपण जेव्हा आपण सदरेवरती येऊ त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो पण हा ओव्हरऑल नाईट व्ह्यू असा दिसतो सदरेवरचा ही मेन राजदरबार आहे तसं बघायला गेलं राजदरबाराची ही लाईन दिसते तुम्हाला हे जे फुटपाथ दिसते पाठीमागे पूर्ण असं तून हे सगळं इथून चालू होतं हा नगरखान्यातून एंट्री केल्यानंतर हे डायरेक्ट जातो आपण इकडे या साईडला दिसत नाही आहे पण ठीक आहे तरी पूर्ण आहे या सदरेवरची खास गोष्ट म्हणजे तुम्ही बऱ्याचशा यूट्यूब व्हिडिओजमध्ये बघितले असेल की जो नगरखान्याचा दरवाजा इथून एंट्री केल्यानंतर जेव्हा आपण तिथे उभं थांबतो तिथं माणूस काय बोलतोय ती सगळं म्हणजे अगदीच तुम्ही कुजबुजला पेपर जरी पडला अशा बऱ्याचशा तुम्ही व्हिडिओ बघितले असतील की ज्याच्यामध्ये पेपर टेअर केला आहे पेपर फाडलेला आहे मग पेपर फाडल्यानंतर पण महाराजांपर्यंत महाराज तिथे समोर बसलेला आहे असताना सुद्धा महाराजांपर्यंत तो आवाज जातो तर एवढं इनक्रेडिबल असं स्ट्रक्चर हिरोजी इंदुरकरांनी बांधलेला हा गड त्यांच्या थ्रू बांधलेलं हे बांधकाम आहे सगळं अनुभवताना बघताना तसं डोळ्यामध्ये आणि कानामध्ये 4 बोटाचं अंतर असतं असं म्हणतात जोपर्यंत तुम्ही रायगडावरती कोणी या सगळ्या गोष्टी अनुभवत नाही बघत नाही
तोपर्यंत तुम्हाला रायगड म्हणजे कळणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी रायगडला येऊन या सगळ्या गोष्टी अनुभवाव्या. यूट्यूबवरती आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघतो की हे असं केल्यानंतर तिथे आवाज येतो वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत तिथे, की हिरोजी इंदुरकरांचं असं बांधकाम आहे. फक्त तुम्ही थिअरेटिकली काय बोलतात, ऐकलेल्या गोष्टीमध्ये आणि बघितलेल्या गोष्टीमध्ये बराचसा फरक पडतो. तर तुम्ही या, रायगड बघा, एक्सप्लोअर करा. महाराजांची ख्याती तुम्हाला इथं आल्यानंतर कळेल. हिरोजी इंदुरकरांचं तुम्हाला बांधकाम इथं आल्यानंतर कळेल, दिसेल. स्ट्रक्चर काय होतं, आर्किटेक्चर कसं असावं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजगड होतं. राजगड आणि रायगड दोन्ही आहे. सध्या मी आहे रायगडावरती. तर रायगडचा काही भाग जो आपण थोड्या वेळात एक्सप्लोअर करणार आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय. हा आहे आजचा स्टॉक आमचा. गडावरती आलो तर मी हेच सगळं खात असतो. बॉटल हाईट करत असं बॉटलचं काय त्यात ऋतिक भाऊ खाताना चंद्र तोडताना चंद्र सांडला. चंद्र बनवायचा प्रयत्न चाललेला, पण हा जरा वेगळंच दिसतंय. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे मेन मुहूर्ताचा दिवस म्हणजे राज्याभिषेकाचा दिवस. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे आज. आणि हे आमचे नवीन पार्टनर जय शिवराय. शिवम दादा. आम्ही काल रात्री निघालो 1 वाजता. काल इलेक्शन होतं, जरा मतदान होतं लेट तिकडे. काल सगळे आम्ही एकत्रच निघणार होतो मुळे, पण इलेक्शनमुळे काही काहींच्या जॉबमुळे प्रत्येकालाच तो टाइम नाही भेटला. त्यामुळे शिवम दादा जरा लेट निघालेला. तरी पण आमची सकाळी पोहोचलाय. आमची भेट झाली. भेटलोय. आता आलोय आम्ही जगदीश्वराच्या मंदिराच्या बाहेर. सध्या हा असं दिसतो जगदीश्वराचा परिसर. ही आहे जगदीश्वराची एंट्री. आता आपण आतमध्ये जाऊया. पहिले ते चप्पल काढावी लागते. चप्पल काढल्यानंतर आपण भेटूया आता आतमध्ये. हो ते तर आहे विशेष. जागा होती बरे तू. अरे ठीक आहे ना, त्याची जागा होती. हे आपण पोहोचलो जगदीश्वराच्या मंदिराचे. जगदीश्वराचं मंदिर एंट्री पॉईंट आहे, पण आपण पहिलं महाराजांच्या समाधीचं घेतलं आहे, त्याच्यानंतर मग आपण जगदीश्वराचं दर्शन घेतो. चालेल मित्रांनो. नमस्कार पुन्हा एकदा. आता आपण आलो जगदीश्वराच्या मंदिराच्या बाहेर. मंदिराच्या बाहेरचा परिसर काहीसा असा दिसतो. याच ठिकाणी म्हणजे जेव्हा थोरले महाराज छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा राज्याभिषेक त्यांचा होता त्यावेळेस पहिले जगदीश्वरावरती आले, त्याने दर्शन घेतलं. पण नंतर इथून मग महाराजांची पालखी निघते. त्याच्याच अपोजिट साईडला हे छत्रपती शिवरायांची समाधी.
समाईचं जे आपण आता मगाशी दर्शन घेतलं आहे जगदीश्वराचा परिसर. सध्या इथे चालू आहे आरती झाल्यानंतर मग बाकी सगळे आता आपापले दर्शन घेतल्यानंतर मग आपण जातोय नगारखान्याकडे. तर मित्रांनो इथून चालू होते रायगडची ही बाजारपेठ बरीचशी मोठी आहे. बाजारपेठेत तुम्ही बघू शकता की बऱ्याचशा अशा खोल्या दिल्या होत्या, पण इंग्रजांच्या काळामध्ये आणि बाकी जे पण मुघल म्हणा यांच्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी तोडलेल्या आहेत. लोक इथून सरळ गेल्यानंतर डायरेक्ट आपण जातो नगरखान्याच्या इथे. जो समोर दिसतोय मोठी इमारत दिसते नगरखान्यात, जो की आपण रात्री बघितला. काय मित्र पुढे चाललेत, त्यांच्या पाठोपाठ मी चाललो आहे. बऱ्याच जण इथे स्टँड करून राहतात. मॉर्निंग व्ह्यू हा नगरखान्याचा. सध्या आपण नगरखान्यात इथं थोड्या वेळात इथं कार्यक्रम चालू होणार आहे. जेव्हा तिकडून सदरेवरतून सगळे हळूहळू आता इकडे वरती यायला लागलेत. हळूहळू नगरखान्यात गर्दी होईल. नगरखान्यातला कार्यक्रम केल्यानंतर मग आपण आतमध्ये इथून सदरेवरती जातो. सदरेवरती महाराजांचा मग राज्याभिषेक होतो. राज्याभिषेक झाल्यानंतर मग आपण निघायचं. परतीचा प्रवास चालू आहे. काही गोष्टी अनएक्सप्लोर आहेत, त्या आपण थोड्या वेळानंतर एक्सप्लोर करू. वेळेच्या वेळी आपल्याला सदरेवरती जायला भेटेल. तर ज्यावेळेस राज्याभिषेक चालू असतो त्यावेळेस काही मानकरी असतात. त्या मानकऱ्यांचा हा मान असतो, जो की आता आपण फोटोमध्ये बघतो. हे मानकरी हो एक मिनिट. पण मला घे आणि तुझी पण काढ. तुला हे घे 15 आणि सिल्वर 25. काढू दे त्यांना काढू. थोडीशी आणि वर अशी क्रॉस पकड. लय नको ती फ्रेम मध्ये आली पाहिजे. सगळी नको काढू. अशी कर वर. उलटा जरा आप काढू का? कसं पडताना पडतंय. अरे याला सगळ्यांना सगळं सांगायला लागतं याला, माहिती आहे का? मी याला कुठं सावकाश जरा. डेंजर आहे भाई. वंदे वंदे गो माता
नुसतं ग्लो आलाय. मी आता व्हिडिओ बनवायला लागलो. आडवं कर. आडवं नाही ते कर की आड रोटे हे तो बटन इकडे हे चालेल चालेल. नमस्कार पुन्हा एकदा आपला ब्लॉग चालू होतोय. खरं तर मजा आली. ती मजा दाखवण्यासाठी बरेचसे व्हिडिओ काढलेत. त्या व्हिडिओ तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसतीलच. तर सध्या रायगडाची पूर्ण व्हिडिओ दाखवू शकत नाही म्हणजे तेवढा टाईम नाही आहे. हा सोहळा एन्जॉय करायला आलेलो, सोहळा बघायला आलेलो, सोहळा तुम्हाला दाखवायला आलेलो. आय होप सगळ्यांना या सोहळ्याची व्हिडिओ आवडली असेल, सगळ्यांनी एन्जॉय केला असेल. आमची सोहळ्याच्या नंतरची अवस्था बघायची म्हटली तर ही अशी. तेजस हा तेजस सोहळ्याच्या आधी आणि सोहळ्याच्या नंतर इथून दिसू शकतो. अभिषेक दादा सोहळ्याच्या मनोगत ऐकूया. पहिल्यांदा सुरुवात करू. पहिल्यांदाच या राज्याभिषेक सोहळ्यासाठी आलेलो आहे. अतिशय आनंद झालेला आहे मला. त्यामुळे आता आम्ही परतीच्या मार्गाला निघालेलो आहे. अरुण बाजीराव कोंडवैरी, मंगळवेढा, सोलापूर जिल्हा. धन्यवाद. त्यांचे मित्र आहेत सोबतचे. मंगळवेढा
हा थोडासा दिसणारा जो नाईट व्ह्यू होता हा देवी शिरकाई देवीचं मंदिर. शिरकाई देवीच्या मंदिरापासून आपण रात्रीच्या टायमिंगला इथून असं वरती गेलेलो. हा जातो डायरेक्ट होळीच्या माळावर. जो आपण गोंधळ बघितला तो होळीच्या माळावरती बघितला. हे आहे सगळी इथून ह्या भिंतीच्या पाठची सगळी आपली बाजारपेठ. बाजारपेठेपासून सरळ पुढे गेल्यानंतर आपल्या इथं जगदीश्वराचं मंदिर. परतीचा प्रवास नकोसा वाटतो, पण परतीचा प्रवास केल्यानंतर परत याची ओढ तेवढीच निर्माण होतं. त्यासाठी तो पण गरजेचा असतो. त्यासाठी आपला रायगडावरचा तलाव. रायगडावरचा तलाव हा कधीच आटत नाही असं म्हणतात आणि तो तसाच आहे. अजून पण बघू शकता तुम्ही पाणी कमी होतं. सगळ्या गोष्टी असतात. ही गाय हिला गिर गाय म्हणतात ना. गिर गाय म्हणतात. होळीच्या माळावरून खाली उतरल्यानंतर हा दिसणारा महादरवाजा. इथूनच आपण आपल्याला खाली उतरायचं आहे. असा सरळ पायवाट ही जाते खाली आपल्या गाडीच्या इथे. हा आहे तो रोड. हा आहे आपला महादरवाजा, जो की नाईट टाईममध्ये एवढा दिसत नव्हता, पण आता डेला बऱ्यापैकी दिसतोय. हॅलो असा असतो परतीचा प्रवास. रायगड करत गेले जातात. ही असते अवस्था. रायगडवरून परत घरी जाताना ही असते अवस्था. चांगला वजन दे. अर्ध्यापेक्षा गड खाली आल्यानंतर वजन दिले. वजन दिलंय जास्त. चलो हाय रायगडचा आजूबाजूचा परिसर. सुंदर, शांत, निवांत. तर अशा तऱ्हेने पोचलो मी एकदम शेवट रे मला. शेवट शुभम दादाला परत बाय बाय करताना जाऊन फोन करा. कॉन्टॅक्टमध्ये राहावा. एकत्र जायचं ना. कुठे रे आहे दादूस झालंय आता. आरामच नाही कसलाच. हे आहे आमचं. हे आमचं